पुन्हा थांबवायचं आहे. पुढे प्रभावली या संघटनेला विनंती आहे की आपली त्वरित जी आहे ती प्रवेश शुल्क म्हणावं लागेल ते भरून घ्यायचं आहे, जेणेकरून सामन्याला उशीर होणार नाही. आणि आता होणार सामना खडबीश्वर देवळे बसली प्रमाणवाली पण एकदा वैयक्तिक कोणाचं पहिले संघटन पहिल्यासाठी घेऊन आलो बॉल नाही. पप्पू याचा पहिल्याच चेंडू वाईट अतिरिक्त धावांनी श्रीगणेशचा झालाय तो रबानवाली या संघाचा आणि स्ट्राईकला आहे. स्ट्राईक एंडला बॅट्समन नेमली ओंकार, नॉन स्ट्राईक एंडला सूरज, ओंकार सूरज पुण्याच्या पप्पू ओंकार. आणि आता मात्र वाईट चेंडू काहीच अतिरिक्त चेंडू फेकताना आपल्याला पाहायला मिळतो तो पप्पू देवळे या संघाला काही अतिरिक्त धावांसाठी भर मिळते. आणि आता मात्र सुंदर चेंडू फेकलाय, काही ओंकार याला समजला नाही आणि धावसंख्या झाले 3. धावसंख्या झाली ती 3 धावांवरती. आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू पप्पू याचा 55 धावा सॉरी वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक वाईट वाईट आपल्याला पाहायला मिळते. कसा भागडा ठरतोय तो पप्पू आपल्या संघात सापडत नाही पप्पू याला. पुन्हा एकदा आणि आता मात्र मॅच चालू आहे फायदा घेण्याचा प्रयत्न जिंकल्या सेक्शन मध्ये जातोय 1 धावांसाठी. निश्चितच धावसंख्येत भर झाली भूमिका दाखवते ती आताशी चालू फर्स्ट ओव्हर चालले. आणि आता मात्र काहीशी गेम सापडली पप्पू याला. पाहूया पुढचे चेंडू कसे टाकतोय, अशा प्रकारे हाताळतोय पप्पू. त्याचा मारा करेल ओंकार, मॅचचा प्रमाणवादी म्हणून त्याची ओळख तो ओंकार आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा 7 धावा झाल्यात स्कोर फलकावर. प्रयत्न ते पाहायला मिळते ते देवळे या संघाकडून. आणि आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल माझ्यामध्ये. आणि आता आपलं टॅप करण्याचा प्रयत्न राऊंड शॉट म्हणावा लागेल आणि कॉन्टॅक्ट होताना आणि रनआउट होते तो. रनआउट व्हायला लागते प्रमाणवाली या संघाच्या बॅटमधला. आणि आता मात्र जाण घ्यायला आला तो बॅट्समन नेमली न्यू बॅट्समन नेमली बॅट्समन नेमली. आणि आता मात्र वैयक्तिक कोट्याचं पहिलं षटक दुसरं षटक घेऊन आलो बॉलर नेमली. आणि आणि सूरज पाहूया पुन्हा एकदा आणि सूरज आणि कट करण्याचा प्रयत्न तेवढं सुंदर प्रेक्षकाचं प्रदर्शन पाहायला मिळते तेवढ्या संघाकडून. पुन्हा एकदा आणि आता मात्र टॅप करण्याचा प्रयत्न. आपल्याला धावा काय होते आणि आता मात्र क्वालिफाईड मध्ये शाहिद जोशी 4 धावा. निश्चित धावसंख्येत झाले भर अपयश धाव बोलतोय ती 11 धावांवरती. या दोन्ही संघाच्या संघटनांकडे नोंद घ्यायची की 75 निर्णय अंतिम बसेल. आणि आता मात्र क्वालिफाईड मध्ये शाहिद जोशी वाईट सॉरी 4 धावा. निश्चित धावसंख्येत भर झाले धावसंख्या धाव बोलतोय ती 11 धावांवरती. 1 गडी बाद 11 धावा. पुन्हा एकदा आणि सूरज आणि आता मात्र भेदभाव चेंडू एक पण सूरज याला समजला नाही. काही सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो आणि आपल्या संघाकडून नाही का. आणि आता मात्र वाईट चेंडू अतिरिक्त धावांमध्ये भर झाले धावसंख्या धाव बोलले ती 1 गडी बाद 12 धावांवरती. आणि आता मात्र पुन्हा एकदा वाईट सापडत नाही काही घटना असं गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळते ते आणि याचं. आणि आता मात्र निर्धाव चेंडू म्हणावं लागेल आणि षटक संपेश शिक्काकडे धावसंख्या धाव बोलली ती 1 गडी बाद 13 धावांवरती. आणि आता मात्र स्ट्राईकला आलाय तो बॅट्समन न्यू बॅट्समन नेमली बॅट्समन नेमली. तुम्ही प्रभाववाली संघाच्या संघटनेला विनंती आहे की एक अतिरिक्त खेळाडू कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. बॅट्समन नेमली आणि आता होतं वैयक्तिक कोट्याचं पहिलं संघाकडून तिसरं अंतिम निर्णायक षटक घेऊन आणतो बॉलर नेमली सागर बॉलर नेमली
ओंकार ओंकार टू सागर सागर टू ओंकार विषय आपल्याला पाहायला मिळतंय. पाहूया आणि आता मात्र डिक्लेअर मध्ये जातोय एक धाव मिळाले. आता पाहूया सागर कशा प्रकारे खेळतोय आणि आपल्या संघाला विजयाच्या वाटचालीत घेऊन जातोय. आणि आता मात्र नो धावांमध्ये भर झाले. धावसंख्या धाव पोहोचले ती 15 धावांवरती. पुन्हा एकदा ओंकार टू सागर टू ओंकार आणि आता मात्र पुन्हा एकदा नो चेंडू क्वालिफाईड पत्र सर्व घोषित नो म्हणावं लागेल. निश्चित असेल धावांमध्ये काहीची भर होती. काहीचा भागना ठरतोय तो ओंकार आपल्या संघाकडून. तो सागर आता मात्र पुन्हा एकदा वाईट बरसात म्हणावं लागेल. धावा झाल्या आणि धावसंख्या खाली भर धावसंख्या धाव होते ती 17 धावांवरती. काहीचा मागणा ठरतोय तो ओंकार आपल्या संघाकडून. 17 धावा झाल्या तिसरा. पुन्हा एकदा सागर सागर टू ओंकार ओंकार टू सागर आणि पुन्हा एकदा दोन चेंडू. काहीचा मागणा ठरतोय तो ओंकार आपल्या संघाकडून. पुन्हा एकदा सागर सागर टू ओंकार आणि आता मात्र कर्मकार स्वतः काहीचा निर्णय घेतोय. बॉलिंग मात्र मला वाटतं चेंज होते आणि आता मात्र बॉलर आलाय बॉलिंग मार्क वर. राईट आर्म राऊंड विकेट म्हणावं लागेल. बॉलर ने न्यू बॉलर न्यू गेम न्यू बॉल. पाहूया कशा प्रकारे बॉलिंग करतो आणि किती धावांवर रोखतोय तो सागर याला. पुन्हा एकदा आणि आता मात्र वाईट चेंडू. निश्चितच ओंकारचे पाहायला गेलं एक शेर आठवतोय. वक्त बुरा है इसलिए मौन हूँ, वक्त आएगा तो दिखा दूंगा मैं कौन हूँ. निश्चितच आणि आता मात्र कणकणी चौकार पाहायला मिळतो तो सागर याच्या बॅट मध्ये. निश्चितच धावसंख्या धाव पोहोचलेली 23 धावांवरती. पुन्हा एकदा सागर सागर टू आणि आता मात्र धावसंख्या झाले 23 धावा आणि स्लोवर चेंडू आणि आता मात्र धावा धावसंख्या झाले भर धावसंख्या धाव पोहोचलेली 24 धावांवरती. पैसे अत्यंत धावा देतात जवळ संघाची गोलंदाज. 38 धावांमध्ये काहीच भर झाले आणि आता मात्र टॅप करण्याचा प्रयत्न सुंदर क्षेत्ररक्षण तू समाजसेवी असं समीकरण आपल्याला पाहायला मिळालंय ते देवळे या संघाकडून. निश्चित सुंदर अशी गोलंदाजी करतोय. त्याचा उत्तम निर्णय आपल्याला पाहायला मिळतो संघनायकाचा. आणि आता मात्र 2 चेंडू म्हणावं लागेल. तेवढा पुरेपूर फायदा घेतलाय. डिक्लेअर मध्ये जातोय चेंडू 1+1 अशा 2 धावा म्हणावं लागतील. आणि धावसंख्या खाली भर धावसंख्या धाव होते ती 26 धावांवरती. काहीच्या 28 धावांमध्ये काहीच्या खूप साऱ्या भर मिळाले देवळ्या संघाकडून. त्याची गोलंदाजी काहीचा बॉलिंग लाईनअप म्हणावं लागेल देवळ्या संघाचा आपल्याला पाहायला मिळतो. आणि आता मात्र त्रिफळा किट होत आहेत. तंबूत पतावं लागेल ते सागर याला. सुंदर अशी बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळतो तो सागर याच्याकडून. आणि आता मात्र सागर याची जागा घाल तो बॅट्समन नेम न्यू बॅट्समन नेम शुभम. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू म्हणावा लागेल आणि आता टॅच केला. समाचार घेतला शेवटच्या चेंडू जातो सीमा रेचा 5-4 धावांसाठी. निश्चितच 5वा गैरवर्ग करण्यास संघ बाद केला जाईल. नियम 6वा स्पर्धेत फेरबदल करण्यास अधिकार. नियम 7वा म्हणावा गेले तर प्रत्येक संघात 8 खेळाडू खेळवले जातील आणि नियम 8वा अंतिम नियम म्हणावा लागेल. प्रत्येक सामना हा 3 षटकांचा राहिला आणि प्रत्येक षटकात 5 चेंडू राहतील. जोडी आपल्याला पाहायला मिळते. सुंदर शॉट पाहायला मिळतो. जातो 4 धावांसाठी. निश्चितच धावसंख्या झाली भर धावसंख्या धाव पोहोचली 3-5 धावा आणि वैयक्तिक कोट्याचा पहिले संघाकडून पहिले साठी घेऊन आला तो बॉलर सूरज सूरज टू आणि प्रकारे खेळतो आणि त्याने आपल्या संघाला विजयाच्या वाटचाली घेऊन आणि आता मात्र लोक फायदा घेण्यात असं नाही मिळाले. धाव चेंडू म्हणावं लागेल. आता अतिरिक्त धाव मिळाले. लोअर चेंडू मात्र वाईट अतिरिक्त धावा मिळाले. धावसंख्येत मात्र झाले भर धावसंख्या धाव होती 7 धावांवरती. आता मात्र वन टॅप जातो सीमा रेषा पार कणकणी चौकार आपल्याला पाहायला मिळतो. 4 धावांसाठी निश्चितच धावसंख्या झाली भर धावसंख्या धाव पोहोचली ती 11 धावांवरती. फॉर्म म्हणावं लागेल आणि आता आपण कट केला जातो. डिक्लेअर सेक्शन मध्ये 1 धाव झाली. निश्चितच धावसंख्या झाली भर आणि आता मात्र मला वाटतं काहीसे चेंडू शिल्लक असतील
षटकामध्ये. आणि आता तर पुन्हा एकदा 9 टाकून फायदा भरपूर असं समाचार म्हणावं लागेल. जातच सीमा रेषा 5-4 धावांसाठी निश्चितच धावसंख्येत झाले भर. धावसंख्या धावांवरती 16 धावांवरती. आता मात्र कट केलाय. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते. 16 धावा झाल्यात. 17 धावा झाल्यात स्कोर फलकावर पाहायला मिळतात आपल्याला. आता मात्र स्लोअर चेंडू तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. आणि आता मात्र षटक संपते. स्ट्राईक मात्र रोटेट होत्या. मात्र स्ट्राईकला आला तो पप्पू. आणि वैयक्तिक कोट्याचं पहिले संघाडून दुसरं षटक म्हणावं लागेल तो हाताळायला आलाय तो ओमकार. जर्सी नंबर 03 मध्ये आपल्याला पाहायला मिळतो तो ओमकार. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतो आणि किती धावांवर रोखतोय पाहणं गरजेचं आहे. आणि आता मात्र स्ट्राईकला तो पार पप्पू. पाहूया पप्पू टू ओमकार, ओमकार टू पप्पू. आणि आता मात्र डायमंड पद्धतीने फेकण्याचा प्रयत्न मात्र वाईट सुवर्ण 2 धावा पाहायला मिळतात. अतिरिक्त धावांमध्ये खालची भर झाले आणि निश्चितच धावसंख्येत भर झाले. धावसंख्या धाव होते ती 3 बाद 19 धावांवरती. काय असेल धावा देतात ते प्रवाह या संघाचे खेळाडू गोलंदाज म्हणावं लागेल. बॉलिंग लाईनअप म्हणावं लागेल तर काहीसा खराब म्हणावं लागेल बॉलिंग परफॉर्मन्स प्रवाह या संघाचा. आणि आता मात्र वाईट म्हणावं लागेल. अतिरिक्त धावांमध्ये भर होत चालेल. पुन्हा एकदा ओंकार पाहूया ओंकार यांना लाईनअप ठीक आहे. पुन्हा एकदा पप्पू. आणि आता मध्ये टॅप करण्याचा प्रयत्न तेवढं म्हणावं लागेल की तर रक्षक प्रभाव या संघाकडून निश्चित आपली धावा कळवायच्या आहेत. 4 धावा इझी बाउंड्री म्हणावी लागेल ही. काही पाहायला मिळते ते प्रभाव या संघाच्या खेळाडूकडे. आणि आता मध्ये टॅप केलाय जाते त्या सीमारेषा 5-4 धावांसाठी निश्चितच धावसंख्येत भर झाली. धावसंख्येत 20 बाद 28 धावा. आणि मला वाटतं पुरेपूर सामना हा खड्डेश्वर देवळे या संघाकडे झुकताना जिंकण्याची मात्र 3 धावांची गरज आहे. बोथ साईड विक्रोळी आणि तेवढे बॉईज या दोन्ही संघाच्या संघनायकांनी विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन टॉसचा कौल करून घ्यायचा आहे. ओम साई विक्रोळी वर्सेस तेवढे. आणि आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि काहीचे रन. आणि आता मात्र मॅच विन होतोय हा शॉट धरून. निश्चितच खडकेश्वर देवळे या संघात